डॉक्टर मेहता विश्रम कुलकर्णी जी। मैं आपका ध्यान महाराष्ट्र के एक गंभीर और महत्वपूर्ण विषय की ओर आकर्षित करना चाहती हूँ। आज मैं मराठी में बात करूँगी। महाराष्ट्रामध्ये सध्या वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून मानवी जीवनावर गंभीर परिणाम करत आहेत। जंगली प्राणी शेतामध्ये शिरून शेताचे जे नुकसान होत आहे 2023-24 मध्ये याची आकडेवारी याच्या तक्रारीच्या नोंदवल्या गेल्या त्या 40,000पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि वार्षिक आर्थिक नुकसान जे झालं ते 10,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। रानगाई असतील, नीलगाई असतील, रानडुकरं, माकडे यांच्यामुळे हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। महाराष्ट्र सरकार याच्यावर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत असतं, पण राज्य सरकारचं झालेलं नुकसान हे कधीच भरून निघत नाही। आर्थिक नुकसानीबरोबरच मनुष्यहानी जी झालेली आहे त्याचंही प्रमाण खूप मोठं आहे। 2023-24 साली 50पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 300पेक्षा जास्त लोकांवर हल्ला झाला आणि ते गंभीर जखमी झाले। नाशिक, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी बिबट्यांचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। गळ्यामध्ये काटेरी पट्टे बांधून ते फिरत आहेत, शाळा बंद करायला लागलेल्या आहेत। एका दुर्दैवी घटनेमध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या छोट्या बाळाला बिबट्यांनी ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली। चंद्रपूर गोंदिया हा जो रेल्वे मार्ग आहे हा टायगर कॉरिडॉरमधून जातो। 2025 साली या कॉरिडॉरवर 11 वन्य पशु ज्याच्यामध्ये वाघ, गवा, बिबट्या, अस्वल, चितळ यांचा समावेश होता। या कारणांचा शोध घेतल्यास असं लक्षात येतं की वन्यजीव आपला अधिवास सोडून हे नागरी वस्तीमध्ये का जात आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ऱ्हास झालेला आहे, अधिवास त्यांचा नष्ट झालेला आहे, अन्न साखळी खंडित झालेली आहे। शहरीकरणाचा भस्मासूर इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पाण्याचे साठे सुद्धा कमी झालेले आहेत। एक पुण्यामध्ये रानगवा अशा पद्धतीने आला की जो वाट चुकलेला होता। 200 टनाचा शाकाहारी प्राणी लोकांच्या गर्दीला घाबरून झाडाला धक्के मारून डोकं आपटून त्याने आपला जीव दिला। हे प्रश्न सोडवण्यासाठी मी माननीय महोदय खालील सूचना सुचवते। निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अन्न साखळी सुरक्षित करण्यासाठी उपाय रचले जावेत। जंगलांना सोलर फेन्सिंग आणि फिजिकल बॅरिकेटिंग केलं जावं। रहिवासी क्षेत्रांसाठी अलार्म सिस्टीम लागू करावी। रेल्वे मार्ग आणि राजमार्ग यांच्यावर अंडरपास आणि ओव्हरपास जे जंगलामधून जातात त्याच्यामध्ये केले जावेत। मनुष्यहानी आणि पीक हानीसाठी त्वरित नुकसान भरपाईसाठी डिजिटल प्रणाली सुरू करावी। वन्य विभागाची क्विक रिस्पॉन्स टीम 24/7 सक्रिय केली जावी। मानव आणि वन्यजीव या दोघांच्याही संरक्षणाची आवश्यकता असल्यामुळे जंगलांचा जो ऱ्हास आहे हा टाळण्यासाठी डॉक्टर